कनेक्टिंग लिंकच्या एकाही टनेलला तडा नाही, तरीही 7,000 कोटी पाण्यात गेले म्हणाले. अफवा पसरवून महाराष्ट्राचा अपमान केला. फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल. राज ठाकरे मिमिक्रीत गेले असते तर स्टँडअप कॉमेडियनचं दुकान बंद झालं असतं. कनेक्टिंग लिंकवरून राज ठाकरेंनी केलेल्या मिमिक्रीवर फडणवीसांचा पलटवार. महाराष्ट्रात राहून महाराष्ट्राची बदनामी करणारे महाराष्ट्रद्रोहीच. प्रकल्पांची बदनामी ही महाराष्ट्राची बदनामीच. कनेक्टिंग लिंकवरील टीकेला एकनाथ शिंदेंकडून प्रत्युत्तर. नियमित कर्ज भरणारे शेतकरी देखील कर्जमाफीसाठी पात्र ठरतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा. 2026-27 ची अट काढण्यात येणार असल्याची ग्वाही. अजित पवार विमान अपघाताचा अंतिम रिपोर्ट जानेवारीपूर्वी येणार. मुख्यमंत्री फडणवीसांची सभागृहात माहिती. विमान अपघात प्रकरणी सीआयडी आणि एएआयबी कडून तपास सुरू. मारकुट्या रमेश म्हात्रेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी. डॉक्टर मारहाण प्रकरणी सर्व आरोपींना पोलीस कोठडी. पवार आणि शिंदेंची भेट राजकीय नव्हती. संजय राऊतांना कुणीतरी चुकीची माहिती दिली. शिवसेना युबीटीच्या नाराजीवर खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. पृथ्वीराज चव्हाणांना कोण अस्वस्थ वाटलं माहिती नाही. खासदार सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. आमचे खासदार कुणाच्याही संपर्कात नाही. सुळेंचं स्पष्टीकरण. शेतीमुळे नाही तर स्टार्टअप उद्योगामुळे भारत सोने की चिडिया. मंत्री मंगल प्रभात लोढा यांचं विधान. तर लोढांच्या विधानाचा शेतकरी नेत्यांसह विरोधकांकडून खरपूस समाचार. नाशिक महापालिकेतील ठाकरेंचे 10 ते 12 नगरसेवक एकनाथ शिंदेंच्या गळाला. नगरसेवकांची शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक झाल्याची सूत्रांची माहिती. आश्रमशाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन 9वीच्या मुलीने दिला बाळाला जन्म. सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी असलेल्या आश्रमशाळेतली धक्कादायक घटना. घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला.